कांद्याचे भाव गेल्या 2-3 महिन्यापासून जो कांदा 2000, 3000, 4000 जायचा तोच कांदा आज 800, 900, 200 रुपयावर येऊन ठेपलेला आहे। शेतकऱ्याला एवढे कष्ट करून आज कांद्याचा जर विचार केला तर पूर्वी 5 ते 7 ट्रॅक्टर एकरी ॲव्हरेज मिळायचं, ते कांदे आज एकरी 2-3 ट्रॅक्टर मिळत आहे। दुसरी गोष्ट कांद्याचा खर्च सुद्धा वसूल होत नाही व शेतकरी त्यामुळे मोठ्या चिंतेत आहे। त्यावर सरकारने नाफेड व विविध संघामार्फत खरेदी चालू केलेली आहे। परंतु आपण जर विचार केला, नाफेडचा जर विचार केला तर व्यापारी व शेतकरी याचं मानगूट मोडून काढण्यासाठी यांची खरेदी चालू आहे। आपल्यासोबत येवल्यामध्ये गोरखभाऊ संत उपोषणाला आज बसलेले, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। त्यांच्या नेमक्या मागण्या काय काय आहेत? दादा, काय आपण उपोषणाला आज बसलेले आहे, नेमक्या आपल्या मागण्या काय? आमची प्रामुख्याने पहिली मागणी आहे सरकारकडं की आमची पहिले कर्जमाफी झाली पाहिजे, 7/12 कोरा झाला पाहिजे। ती आम्ही मागणी नाही करेल, ती सरकारनंच दिली होती। सरकार येण्याच्या अगोदर त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस आम्ही 7/12 कोरा करू। कांद्याला, सोयाबीनला आणि कापसाला आम्ही कांद्याला 5000 रुपये हमीभाव मागतो आहे, सोयाबीनला 10,000 रुपये। गेल्या 3-4 वर्षापासून सोयाबीनचं अशी परिस्थिती झालेली आहे, म्हणजे जी एकरी तिचं ॲव्हरेज जर बघितलं तर 7 अन् 5 अन् 6, 10 क्विंटल अशी भेटते। आणि ते बघितलं तर जय जवान जय किसान, आज दोघांचे खूप हाल आहे, शेतकऱ्यांचे आणि जवानांचे हाल आहे। म्हणून आम्ही म्हणतो आता ज्या आमच्या मागण्या आणि त्याच्यानंतर नाफेड आणि NCCFचा जो आम्ही पत्रव्यवहार केंद्र सरकारसोबत केला आणि त्या केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार करून 15 कंपन्या बॅन केल्या नाफेडनी, पण त्या बॅन झाल्या सांगितल्या, काळ्या यादीत टाकल्या सांगितल्या, पण तुम्ही त्या लोकांकडून किती पैसे रिकवर केले? कोणत्या लोकांकडून तुम्ही गुन्हे दाखल केले? आम्ही सांगितलं की त्या लोकांना त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करून आमच्या शेतकऱ्याचे पैसे सरकारने जमा करून ते आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर रिफंड करावं, ही आमची मागणी। कारण नाफेडमधून 2,500 कोटी रुपयाचा घोटाळा आहे हे केंद्र सरकारने मान्य केलं आहे। मग आमच्यात तुम्ही ज्या अधिकारी आहे, नाफेडचे अधिकारी असतील, संबंधित व्यापारी असतील, काही प्रोड्युसर कंपनी खरेदी केलेला कांदा, नाफेडमुळे शेतकरी व व्यापारी याच्या मानगुटा कशा मोडल्या जात आहे सरकारकडून, नाफेडचा वापर कसा केला जातो ते आपण समजून घेणार आहे। समजा नाफेडला जर खरेदी करायची कांदा, चांगल्या क्वालिटीचा कांदा जर त्यांना 1500 रुपयांनी जर खरेदी करायचा असेल तर त्या ठिकाणी ते जे फार्मर प्रोड्युसर ज्या कंपन्या असत्या तो हलका कांदा घेत्या 900 800चा, व ते दिल्ली मार्केटला त्यांना ट्रान्सपोर्टिंगचा खर्चसुद्धा सरकारमार्फत भेटतो। व व्यापाऱ्यांचा विषय काय होतो, व्यापाऱ्यांना ज्यावेळेस फार्मर प्रोड्युसर कंपनी ज्यावेळेस दिल्लीला मार्केटमध्ये कांदा नेता, व्यापारी पण तिथं कांदा देता, यांना सरकारकडून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना सरकारकडून पण पैसे भेटतात। याच्यामुळं त्या दिल्लीच्या मार्केटला व्यापाऱ्यांना मोठं नुकसान होतं व याचा तोटा आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा होतो। याच्यामुळे काय होतं, मार्केटमध्ये जे मार्केट डाऊन करण्याचं जे काम आहे हे सरकारमार्फत नाफेडमार्फत होतंय, असं होतं। काय वाटतं आपल्याला? बरोबर ना। मग आम्ही तुम्हाला हे सांगतो, नाफेडनी या प्रोड्युसर कंपन्या असेल ना, आता सहकार संस्थांना परवानगी दिली, सहकार संस्थांना नाफेडनी खरेदी करण्यासाठी परवानगी दिली। आम्ही काय म्हणतो, सहकार संस्था नको, प्रोड्युसर कंपन्या नको, स्वतः नाफेड आणि NCCFनी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांसोबत तुम्ही बोली लावा। बरोबर, त्याच्याने कॉम्पिटिशन होईल, ते कॉम्पिटिशन झालं व्यापारी आणि नाफेडमध्ये आणि त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना थेट फायदा होईल। बरं, आम्ही तुम्हाला याच्या पाठीमागे आम्ही सांगितलं की जो 45 mm कांदा आमच्याकडून ज्यावेळेस नाफेड काय म्हणतो, ज्यावेळेस मार्केटमध्ये जाणार आहे त्यावेळेस आम्हाला 45 mm कांदा लागेल। बरोबर, आणि तेवढा तो आमच्याकडून घेताना नाही, त्या ठिकाणी सगळं जे होतंय ते तिथंच होतंय, सगळं भ्रष्टाचार। हो, हाच ना भ्रष्टाचार। मग हाच भ्रष्टाचार। आम्ही ते व्हिडिओ पण व्हायरल केले, 20 mm 15 mm कांद्याचं गोल्टी कांदा आपण जे म्हणतो MM, आता त्यांच्या माध्यमातून MM येतो, म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा नाफेडला जो कांदा लागतो भारी क्वालिटीचा तो तिथं खरेदी होत नाही, हलका कांदा खरेदी करतात। मग त्याच्याचमुळं भाव तोच घेतात, परत ट्रान्सपोर्टिंग पैसे पण त्यांना सरकारकडून 30 रुपयांनी खरेदी केला। आणि आमची कोणता कांदा खरेदी केला तो 15 mm 10 mm 36 रुपयाची खरेदी हे केंद्र सरकारने जाहीर केलं, तर नाफेडनी 36 रुपयांनी खरेदी करावा। मग ती जर 36 रुपयांनी खरेदी जर करेल, तो 45 mm न खरेदी होताना तो 15 mm झाला आहे, तो आम्ही उघड केला आहे ना। आम्ही रेल्वेच्या भोग्यांमध्ये जाऊन त्याचे व्हिडिओ काढले आणि तो किती MM कांदा हे पण दाखवलं। आणि तेच नाही, सडेल कांदा दिला आहे त्यांनी, सडेल कांदा। जो उन्हाळी कांदा खरेदी केला त्यांनी पाठवला हा लाल कांदा।
आणि याच्यामुळं व्यापारी पण मारला जातोय व शेतकरी पण मारला जातोय. व्यापारी मेला का शेतकरी मरतोच जागेवरती, अशी परिस्थिती. म्हणून आम्ही ह्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, नाफेड NCCFच्या विरोधात, हा 7/12 कोरा झाला पाहिजे त्याच्या विरोधात आहे. या सगळ्या मागण्या घेऊन हे आजपासून हे उपोषण जोपर्यंत हे सगळं क्लिअर होत नाही, राज्य सरकार व केंद्र सरकार, आम्ही या दोन्ही बिल सरकारांना आव्हान करतो, राज्यात बी आणि केंद्रात बी एकच सरकार BJP सरकार. मग आव्हान करतो BJP सरकारला की तुम्ही हे तात्काळ ह्या विषय तुम्ही मार्गी लावा. माझ्याकडं गेल्या 1.5 वर्षापासूनचं केंद्र सरकारसोबत, नाफेड NCCFसोबत मी केलेलं पत्रव्यवहार, माझ्याकडं सगळं काही पुरावे पण आहे. तुम्हाला पुरावे लागतात तर आज इथं येऊन पुरावे, जिथून पुढं जे लागतील ते इथं पुरावे. आम्ही तुम्हाला पुरावे तिथं देणार नाही. आता इथं पुरावे, केंद्र सरकारने काय करायचं ते इथं यावा, राज्य सरकारने इथं यावा. जोपर्यंत इथं केंद्र सरकारचा एक चांगला प्रतिनिधी इथं येत नाही व राज्य सरकारचा प्रतिनिधी येत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण, म्हणजे यांनी आमच्याकडे येण्यापहिले या नाफेडच्या अधिकाऱ्याने कारवाई करा आणि 7/12 कोरा करूनच आमच्याकडे यायचं. आणि त्यात येऊ पण नका आमच्याकडं, तिकडंच 7/12 कोरा झाला आहे जाहीर करा, आम्ही इकडं उपोषण सोडायला तयार असू. आपल्याबरोबर सहकारी, त्यांचे सहकारी पण आहे. दादा, काय वाटतं सरकारकडं तुमच्या ज्या मागण्या आहेत, तुम्ही आज उपोषण करताय, जर काही दिवसात जर तुमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या, समजा केल्या नाही, तर तुमची पुढील आंदोलनाची दिशा कशी असणार? परिस्थिती अशी आहे शेतकऱ्यांची की किती आंदोलनं केले ना तर त्यांना आहे ना झोप लागलेली. आणि झोप आहे ना, जोपर्यंत आहे ना इलेक्शन येत नाही पुढचं, तोपर्यंत ते झोपेल राहत. आणि मग इलेक्शन आलं का, इलेक्शन आल्यानंतर मग लोकांना काय गुगल्या, काय असलं आईस्क्रीम, चॉकलेट द्यायचे, 1000 रुपये फुली द्यायची, 2000 रुपये फुली द्यायची आणि मतदान करून घ्यायचं. परत त्याच्यानंतर जी काच गाडीची वर होती ब्लॅक, परत कधी खाली होतच नाही. परत 4.5 वर्षानंतर परत तेच नाटकं, सगळा तमाशा करून ठेवला आहे शेतकऱ्यांचं. नेमानी पाहिलं तर तुम्ही आजचं काय भाव आहे, 1000-1100 रुपये. 1000-1100 सुद्धा नाही, 700-800ची सरासरी. बरोबर आहे. एखादा न घेतला जातो तो. ठीक आहे, बरोबर आहे, मान्य आहे. मी 2009ला कांदा पिकवला होता लाल, तो माझा कांदा 1145 रुपये त्यावेळेस गेला होता. मग आता किती दिवस झाले ना, किती वर्ष झाली, तेव्हा काय गोणी होती, 15-16 वर्ष. सुपलाची काय गोणी होती, 10-26ची काय गोणी होती, 500-700 काहीतरी करा ना. सगळा हा डिफरन्स जो आहे 2009चा आणि 2025चा, हा डिफरन्स करा. आणि किती मारायचं, म्हणजे इंग्रज जे सरकार होतं ते चांगलं होतं ह्याच्यापेक्षा, असं मी म्हणल. कारण की ते नियमाने 8 तास काम करून घ्यायचं नियमाने, आणि तेवढं त्यांना मोबदला द्यायचं. आता हे काय करताय, 24 तास काम करून घेत आहे आणि मोबदला किती जात आहे, 2009 आणि 2025, हा एवढा मोठा डिफरन्स आहे. म्हणजे इतका गणितचा विषय हा का बेशरम, म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याला, आपलं ज्ञानेश्वर महाराज नाही ते, नाही जे पान खाऊन तुकायचं पहा एक व्यक्ती, एकनाथ महाराज अंगावर काहीतरी. तर तसं आता शेतकऱ्यांना असं करायला लागणार आहे का, तो व्यक्ती पान खाऊन तुकायचा आणि ते महाराज काय करायचे, जायचे आणि आंघोळ करून यायची. तर शेतकऱ्याला असंच करायला लागलं 1-1.5 वर्ष, तेव्हा झोप, म्हणजे जे झोपेले ते जागे होतील, असे होणार नाही. दादा, नाफेडच्या बाबतीत आपला बऱ्यापैकी अभ्यास आहे. मला सांगा, मागचं जर वर्ष सोडलं तर त्यापूर्वी कांद्याचं विशिष्ट भावानंतर अजून पण मार्केट वाढतच राहायचं, पण मागच्या वर्षी एक अनुभव आला का, नाफेडच्या असल्या युक्त खरेदीमुळं याचा परिणाम शेतकऱ्यांना होतोय. 3000च्या पुढं मार्केट जात नव्हतं मागच्या वर्षी, याच म्हणजे नाफेडच याला कारणीभूत असं म्हणू शकतो. 100% हो, नाफेड सगळ्या गोष्टी. BJP सरकार याला, त्यांनी जो प्लॅनिंग केला आहे शेतकऱ्याचं मार्केट डाऊन करण्यासाठी, नाफेडचा वापर करता येतो. त्यांनीच त्यांना खत पाणी घातलं. जर आता मी कागद जर दाखवले ना तुम्हाला, त्यातले BJPचेच काही मिनिस्टर आहे, तर बघितलं तर सगळे त्यांच्या स्वतः ते पुढं नाही, पण त्यांचे चेले, काय म्हणतात त्याला, चेले चापाटे त्यांचेच आहे सगळे त्याच्यामध्ये. पण आमच्या शेतकऱ्यावर येता कामा नाही काही गोष्टी. यांनी आमच्याकडून काय केलं, गोड बोलून 7/12 घेतला, गोड बोलून बँक अकाउंट घेतलं, पॅन कार्ड, आधार कार्ड घेतले. आणि आमचा शेतकरी इतका भोळा बाबडा आहे की तो मागितला मग देतच गेला. आणि शेतकऱ्याचं कामाचे देण्याचं म्हणून ते दिलं. काय वाटतं दादा आपल्याला? परिस्थिती अवघड, तुम्हाला बोललो ना की नाही, विषय आता तोच परत की नाफेडचा जी खरेदी आहे, आता त्यांनी फूड फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून जी खरेदी करताय,
हलका माल घ्यायचा भारीच्या ऐवजी आणि असा जो गैरप्रकार होतो व याच्यामुळं मागचा जर वर्षी विचार केला तर शेतकऱ्याला आशा लागली होती की 4,000च्या पुढं मार्केट जातं काय, पण ते मार्केट झालंच नाही. म्हणजे त्याच्यात यशस्वी झाले का नाफेडचा वापर करून? गंमत अशी आहे की शासन आणि जे कंपन्या आहे या कंपन्या कोणाच्या आहे? तुम्ही चॅनलवाले मीडियावाले मोठमोठ्या नेत्यांच्याच आहेत त्या. तुम्ही चांगला अभ्यास जर केला तर कोणाच्या कंपन्या या कारण की किरकोळ माणसाचं काम का नाही. नाही. गंमत अशी आहे का टॉपचा माल जो आहे आज 700-800 रुपये जाऊ राहिला का नाही, आणि चिंगडी माल किती जाऊ राहिला 200, 250, 300 रुपये. तोच माल आहे ना साठवून ठेवायचा आणि तोच माल 900, 1000 शासनाला दाखवायचा. आणि जो डिफरन्स आहे का 600, 700, 800 काय असेल ते तो डिफरन्स खाऊन घ्यायचा आणि मस्त. म्हणून तुम्ही सांगितलं ना यांच्या काचा निवडून आल्यानंतर वर झाल्या का ब्लॅक काचा का 4.5 वर्षे हे खाली करतच नाही. आणि 4.5 वर्षानंतर तुम्हाला जे बोललो चॉकलेट का असेल 2000 असेल 1000 असेल जनतेला द्यायचं, मतदान मारून घ्यायचं, परत जैसे की वैसे 4.5 वर्ष आता परिस्थितीची आता कुठंतरी ज्यांना शेतकऱ्याचा प्रॉब्लेम सांगा तुम्ही. शेतकरी काय माहिती का, बांधवून भांडायला एक नंबर. काय बांधवून बकरी जरी इकडं तिकडे गेली तरी भांडणार, गाय इकडे तिकडे गेली तरी भांडणार. पण तो शेतकरी ना रस्त्यावर का उतरत नाही हे समजत नाही. नियमाने जर पाहिलं तर प्रत्येक गावच्या शेतकऱ्यांनी ठरवलं का आम्ही 100 जण 10 दिवस येऊन बसणार इथं. प्रत्येक गावच्या शेतकऱ्यांनी कसं राज्य सरकार आणि कसं भारत सरकार हलत नाही. हलतं का नाही? दिल्लीला हलवलं का नाही 2 वेळेस? हलवलं होतं ना. 700-800 शेतकरी मेले तिथं, बरोबर आहे की नाही? पण त्यांनी दाखवून दिलं का आम्ही पण पंजाबी, आम्ही पण आता शेतकऱ्यांचं हित ज्यांना वाटतंय व्हावं अशा नेत्या पुढ्यांनी आता कुठंतरी एकत्र येऊन आता नाफेड विरुद्ध किंवा आता हे जे भाव आता आमरण उपोषण करता कुठंतरी एक होऊन आता काहीतरी लढा केला पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, शेतकऱ्यांना ना नेता हा कोणीच नाही. परिस्थिती पाहिली तर जो स्वतः शेतकरी उठून लढल तोच काहीतरी करू शकतो. शेतकऱ्याच्या पोराला वाटतं मी मिलिटरीत जा का जा का शेतकरी जो राबतो. अहो लाईटची कायदा आहे ना, पाणी जे 15 मार्चच्या आत पाणी यायला पाहिजे होतं पूर्ण कांदे वाळून गेले, पूर्ण कांदे. आणि 31 तारखेला पाणी आलं, 36 तारखेला. इतकी वाईट. म्हणजे जिथं मतदान झालं नाही रोटेशन महिनाभर लेट झालं, जिथं नाही जिथं मतदान झालं नाही का तिथं कार्यक्रम दाखवून द्यायचा. हे नित्य नाही मी जिथं पाणीची गरज नाही तिथं डबल पाणी दिलं. अंदर सोलीकडे तिकडे जाऊन जर पाहिलं ना मोठं नुकसान झालं. म्हणजे तुम्ही जर वास्तव पाहिलं ना कोणीच कोणाचं नाही. तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी संघटित व्हा आणि लढा. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ना, शिका सावरा आणि संघटित होऊन आणि लढा. असंच करायला ना आपल्याला, याच्या पर्याय नाही दुसरा. तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. तर आपण येवल्यामध्ये होतो व येवल्यामध्ये कांद्याचे जी भावात घसरण झाली आहे, सोयाबीनचा जो भाव आहे तो अगदी 4000 आहे. त्यानंतर कापसाला भाव नाही आहे. त्यानंतर नाफेडची खरेदी अशा विविध मागण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला गोरख भाऊ संत व त्यांचे काही पदाधिकारी वगैरे कार्यकर्ते बसले. व्हिडिओ पंकज गायकवाड, G7 न्यूज येवला.